बदलापूरमधील नागरिकांनी अलीकडेच रेडी रेकनर दर वाढवले गेले आहेत आणि त्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे। या वाढीच्या मागे आपल्याला अपेक्षित आधारभूत सुविधांचा अभाव आहे। प्राथमिक आरोग्य सेवा, सार्वजनिक वाहतूक, पाणीपुरवठा, योग्य रस्ते आणि टाउन प्लॅनिंग यासारख्या महत्त्वाच्या सेवांचा अभाव असल्याने या दरवाढीला अन्यायकारक असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे। सरकारने जर रेडी रेकनर दर वाढवण्याचा निर्णय घेतला असेल तर बदलापूरमधील नागरिकांनी विचारलं पाहिजे की आपल्याला या वाढत्या दरांचा भार का उठवावा लागणार आहे। जर विकासाचा दावा करत असतील तर हा वास्तवातील अन्याय का सहन करायचा। आधारभूत सुविधांचा अभाव किती आहे। बदलापूरमध्ये प्राथमिक आरोग्य सुविधा अपुऱ्या आहेत। रुग्णालये आणि आरोग्य केंद्रे दूरवर असून आपत्कालीन स्थितीत वेळेत मदत मिळणं कठीण आहे। सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अभाव असल्याने नागरिकांना रोजच्या प्रवासात अनंत अडचणी येत आहेत। पाणी पुरवठा अनियमित आहे। रस्ते अपुरी आणि दुरुस्तीसाठी लागणारे खर्च सरकारकडून उपलब्ध झालेलंच नाही आहे। तसेच जंगलांचा नाश आणि पर्यावरणीय संतुलन बिघडत असल्याचं देखील चिंतेचा विषय बनले आहे। संपूर्ण शहरात टाउन प्लॅनिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चरची कमतरता आहे। बदलापूरमध्ये नियोजित विकासाची आणि टाउन प्लॅनिंगची पूर्ण अंमलबजावणी होत नाही। ओला कचरा आणि सुका कचरा व्यवस्थापनाची अडचण गंभीर समस्या बनलेली आहे। या सर्व घटकांमुळे क्षेत्राच्या विकासावर प्रश्नचिन्ह उभं राहतंय। जर रेडी रेकनर दर वाढवण्याचा दावा भविष्यातील विकासासाठी केला जात असला तरी प्रत्यक्षात जर इन्फ्रास्ट्रक्चरची उणीव असेल तर नागरिकांना त्याचा तोटा भोगावा लागेल। मेट्रोचे वादविवाद आणि अपेक्षा, बदलापूरमध्ये मेट्रो येण्याची बातमी आहे परंतु ती सुद्धा 2030 पर्यंत अपेक्षित आहे आणि यामुळे सध्याच्या काळात नागरिकांना मिळणाऱ्या सुविधांमध्ये कोणताही फरक पडत नाही। या परिस्थितीत उच्च दर आकारण्याची पद्धत आणि त्याच्या परिणामी होणारे आर्थिक भार हे अन्यायाचे रूप घेत आहेत। आपल्या क्षेत्रातील या समस्यांवर विचार करण्याची आणि शासनाला जबाबदार धरून योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्याची वेळ आलेली आहे। नागरिकांनी संघटित होऊन स्थानिक प्रशासन, निवडणूक आयोग आणि संबंधित सरकारी संस्थांशी संवाद साधावा। बदलापूरमधील विकासाची प्रत्यक्षात उभारणी झाल्यासच आपले आर्थिक भार हलके होतील आणि सर्व नागरिकांना योग्य सुविधा मिळतील। आपल्याला हे लक्षात घ्यावंसं वाटते की कोणत्याही विकासाचा दावा करताना आधारभूत सुविधा आणि नागरिकांच्या सुरक्षेची हमी देणे अत्यावश्यक आहे। नागरिकांनी जागरूक राहून योग्य वेळी योग्य ठिकाणी आपला आवाज उठवला तर बदलापूरमध्ये खरा विकास साधता येईल। तुम्हाला काय वाटतं? बदलापूरचे नागरिक आवाज उठवतील का?